शिंदेच्या शिवसेनेनं अखेर त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। शिवसेनेनं पहिल्या यादीमध्ये 8 उमेदवारांची घोषणा केली आहे। पहिल्या यादीतील 8 पैकी 7 उमेदवार हे विद्यमान खासदार आहेत। विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडल्यासारखं झालं आहे। तर कोल्हापूरच्या जागेवर भाजपनं दावा केला होता आणि शिर्डीच्या जागेवर आठवलेंनी दावा केला होता। शिवाय मावळच्या जागेवर राष्ट्रवादीनं दावा केला होता। पण या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत। 8 उमेदवारांची जी यादी जारी केली आहे त्याच्यामध्ये इथल्या उमेदवारांची नावं आहेत। त्यामुळे कडचा तिढा सुटल्याचं असल्याचं दिसतंय। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात शिवसेनेचे हे 8 उमेदवार नेमके कोण कोण आहेत ते। 8 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। त्यापैकी 7 हे विद्यमान खासदार आहेत। दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे हिंगोलीमधून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे ज्यांनी काँग्रेसमधून नुकताच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, त्यांची लॉटरी लागल्याचं दिसतंय। त्यांना आता लोकसभेच्या निवडणुकीचं हे तिकीट मिळणार आहे। हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेनेचे हे उमेदवार जाहीर झालेले आहे। शिंदेची शिवसेना कधी उमेदवार जाहीर करणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली होती आणि अखेर आज हे उमेदवार जाहीर झालेले आहेत। दरम्यान उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। अतिशय आनंद झाला। एकनाथ शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर महायुतीचे दुसरे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांचंही अभिनंदन करत असताना या देशामध्ये मोदीजींचं जे स्वप्न आहे की 400 पार करायचं, त्यामधला एक शिलेदार म्हणून माझी निवड केली, त्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचं, अमितभाई शाहांचं आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि या कोल्हापूरच्या नगरीमध्ये ही ऐतिहासिक लढत करण्याची संधी मला दिली आणि लोक वाट बघत होती निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून माझी नाव कधी जाहीर होईल। मला वाटते आता याची रणधुमाळी सुरू होईल आणि प्रत्यक्षामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तर त्याला अधिक जोर येणार आहे। पण आतापासूनच या निवडणुकीमध्ये सगळीच जनता ही स्वतःहून सामील होईल असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।